आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डीएपी खतांवर प्रतिटन 3,500 रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्कासह 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू. डीएपी अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन 3,500 रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. हा निर्णय पुढच्या आदेशांपर्यंत लागू राहील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या 50 किलोच्या पोत्यावर 1,350 रुपये अनुदान मिळत राहील. त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात 3,850 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असं ते म्हणाले. त्याकरता प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीक विमा योजनेला 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. या योजनांवरची एकूण तरतूद 69,515 कोटी रुपयांनी वाढवली आहे. या योजनेचे सुमारे 88% लाभार्थी अल्पभूधारक आणि लहान शेतकरी आहेत. तसंच 57% लाभार्थी इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले आहेत. गेल्या 8 वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांचे 1,70,000 कोटी रुपयांचे दावे मंजूर झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. नव्या वर्षातली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलेल्या निर्णयांसंदर्भात त्यांनी सांगितलं की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.3% वाढ नोंदवून 1,76,000 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर 2023मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,64,000 कोटी रुपये इतकं होतं. डिसेंबर 2024मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 32,836 कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन 40,499 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन 47,783 कोटी रुपये झालं असून उपकर 11,471 कोटी रुपये इतका आहे. भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर 1986मध्ये ते रुजू झाले होते. 38 वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत एअर मार्शल मिश्रा यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांचे पूर्वसुरी पंकज मोहन सिन्हा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं. विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. धुळे जिल्ह्यातही युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या 41 वर्षांच्या परंपरेनुसार नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून आरोग्य संपन्नतेचा संदेश दिला. सांगलीत काल रात्री लोकहित मंचानं सलग 18व्या वर्षी दारू नको दूध प्या हा अभिनव उपक्रम राबवला. श्रोतेहो, 2024 या वर्षभरात आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा आज आपण 2024च्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. रात्री 7:15 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR हे ॲप आणि समाज माध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली. यात 8 महिला आणि 3 पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षीस जाहीर केलं होतं. या दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपतीची पत्नी तारक्का, 3 डिव्हिजन कमिटी मेंबर, 1 उपकमांडर तर 2 एरिया कमिटी मेंबर आहेत.
या सर्वांना पुढचं जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोलीसुद्धा होईल, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानंच मिळू शकतो, माओवादी विचारसरणीनं नाही, हे जनतेला आता पटलं आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेचा प्रारंभ केला. तसंच लॉईडच्या विविध उपक्रमांचा प्रारंभही त्यांनी केला. यातून 6,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून 4,000वर रोजगार निर्मिती होत आहे. गट्टा गर्देवाडा वांगेतुरी मार्ग तसंच ताडतुडा पुलाचं त्यांनी लोकार्पण केलं. पेनगुंडा इथं फडणवीस यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. गडचिरोलीत ग्रीन मायनिंगचा प्रारंभही मुख्यमंत्र्यांनी केला. पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभ स्मारकाभोवती 200 एकर जागा आणि 200 कोटी रुपयांचा निधी शौर्यस्तंभ स्मारकासाठी द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. मंत्रिमंडळातली रिक्त असलेली जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. भीमा कोरेगाव या ठिकाणी आज 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी आज गर्दी झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथं जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचं निदर्शक आहे, असं ते यावेळी म्हणाले. रत्नागिरीतल्या गोदूताई जांभेकर विद्यालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाली. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत आज शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन झालं. कोकणात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या संस्थेविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. स्त्री शिक्षण हा विषय क्रांतिकारी असण्याच्या काळात जनार्दन तथा बाबूराव जोशी आणि मालतीबाई या दाम्पत्याने रत्नागिरीत 3 मुलींसह महिला विद्यालयाचं बीज रोवलं. हा लपेष्टा सोसून त्यांनी घेतलेले अपार कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. 1933 साली यातूनच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. रूढ शिक्षणाबरोबरच संगीत, चित्रकला, शिवणकला, गृहशास्त्र असं वैविध्यपूर्ण शिक्षण या शाळेतून दिलं गेलं. प्रौढ निराधार, परित्यक्ता आणि विधवा स्त्रियांसाठीही वर्ग सुरू करण्यात आले. 1964 साली मालतीबाईंना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. 100 वर्षात 15,000हून अधिक विद्यार्थिनी या शाळेने घडवले आहेत. या कार्याचा विस्तार आज रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या 22 शिक्षण संस्थांच्या माध्यमातून होत आहे. 1973 साली गोदूताई जांभेकर यांचं नाव शाळेला देण्यात आलं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं ट्रक आणि स्कॉर्पिओच्या टक्करीत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर किमान 7 जण जखमी झाले. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्वजण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी गेले होते. गंभीररित्या जखमी झालेल्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या महाकाळ फाट्याजवळ धुळे सोलापूर महामार्गावर आज दुपारी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अक्कलकोटहून येणाऱ्या गाडीनं रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक दिल्यानं ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवले जाणार असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिलेत. राज्यात भरड धान्य खरेदीअंतर्गत किमान आधारभूत दर खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या 15 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या केंद्रामधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डीएपी खतांवर प्रतिटन 3,500 रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ताराक्कासह 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.